आज सोलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हणतात ना, आला पाऊस गेला ताप, अगदी तसंच काहीसं आज सोलापूर शहर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात घडलंय. दुपारनंतर अचानक आभाळ भरून आलं. काळेकुट्ट ढगांनी संपूर्ण परिसर झाकून टाकला. सोसाट्याचा वारा सुटला. धुळीचे लोटच्या लोट उडाले आणि क्षणात वातावरण बदलून गेलं. पाहता पाहता हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या तर काही भागात हलक्याशा सरीने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. जो तो मिळेल त्या आडोशाला थांबला. बाजारपेठेत खरेदीसाठी आलेले नागरिक या सगळ्यांचीच एकच धावपळ उडाली. पण म्हणतात ना, संकटात ही संधी असते. गेल्या काही दिवसापासून उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना आज या पावसाने मोठा दिलासा दिलाय. दुपारनंतरचं ढगाळ वातावरण आणि त्यानंतर आलेल्या सरींमुळे हवेत गारवा निर्माण झाला. शहर आणि परिसरात पडलेल्या या सरींमुळे वातावरणात एकदम प्रसन्नता आली. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू फुलून आलं. लहान मुलं तर पावसात भिजण्याचा आनंद लुटताना दिसली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा चांगलाच सुकावलाय. तीव्र अशा उन्हाच्या तडाख्याने शेतकऱ्यांची पिके जळून चालली होती. पण या हलक्याशा पावसाने पुन्हा एकदा बळीराजा सुखावलेला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 2 दिवस असंच ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोलापूरकरांनो, छत्री जवळ बाळगा, कारण आभाळाचा नेम नाही. गेल्या अनेक दिवसापासून सोलापूरचे तापमान 40 अंशाच्या वर पार जात होतं. उन्हाच्या झळाने शहरवासी त्रस्त झाले होते. मात्र आज झालेल्या या पावसामुळे हवेत गारवा पसरला असून नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. शेती कामांनाही या पावसामुळे काही प्रमाणात गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जरी ही अचानक झालेली फजिती असली तरी या वणव्यात हा पावसाचा शिडकाव सोलापूरकरांसाठी मोठी संजीवनी ठरलेला आहे. थोडक्यात काय तर वरुणराजाने सोलापूरकरांवर आपली कृपा दाखवलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज चॅनल नक्की पाहत राहा. तसेच NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देशविदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर.